आमट्यांचे आणि डाळींचे आपण बरेच वेगवेगळे प्रकार बघितले असतील, पण आज आपण बघणार आहे खानदेशी पद्धतीची, याला केवटी वरण असंही म्हणतात पारंपरिक भाषेमध्ये. खानदेशामध्ये उडीद डाळीची खानदेशी पद्धतीची आमटी उज्ज्वलाच किचनमध्ये आज बनवणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी उडीद डाळ, 1 चमचा तूर डाळ, अर्धा चमचा मूग डाळ, अर्धा चमचा मटकीची डाळ, अर्धा चमचा मसूर डाळ आणि अर्धा चमचा चणा डाळ. तर ह्या सर्व ज्या डाळी आहेत ह्या डाळींपासून ही आमटी तयार होते आणि खूप चवदार आणि चविष्ट लागते. तर ह्या सर्व डाळी एकत्र मिक्स करून घ्यायच्या आणि यापैकी जर एखादी डाळ आपल्याकडे नसेल तर ती नाही घेतली तरी चालेल, पण जेवढ्याही डाळी आपल्या घरामध्ये असतील त्या डाळी त्यासाठी घ्यायच्या असतात. आणि उडदाची डाळ आणि तीही काळी डाळ प्रामुख्याने या उडीद डाळीमध्ये वापरली जाते, या आमटीमध्ये वापरली जाते. तर या सर्व डाळी चांगल्या अशा मिक्स करून घ्यायच्या आणि मिक्स केल्यानंतर ह्या डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. तर आता ही डाळ धुवून झाली की यामध्ये अगदी थोडं पाणी ठेवायचं, साधारण अर्धी वाटी, आणि ही डाळ 5 ते 7 मिनिटासाठी भिजू द्यायची. तिथपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं, उकडायला ठेवायचं. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये ही भिजवून घेतलेल्या ह्या मिक्स डाळी घालायच्या. मात्र शिजवताना या पाण्याला चांगली उकळी आलेली पाहिजे, नाहीतर डाळ पाहिजे तशी शिजत नाही थंड पाण्यात घातल्याने. आणि जर आपल्याला पटकन शिजवून घ्यायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये 3-4 शिट्या काढून ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता. आता शिजवताना यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि थोडंसं तेल. आणि आता ही डाळ चांगली अशी शिजवून घ्यायची. मात्र शिजवताना आता यावर फेस येईल, तर ही डाळ शिजताना यावर हा पांढऱ्या रंगाचा फेस येतो, तर हा चमच्याने थोडा काढून घ्यायचा. आणि यावर झाकण ठेवताना मात्र अर्धवट झाकण ठेवायचं आणि या झाकणावर पाणी घालायचं, म्हणजे ही डाळ आतमध्ये छान शिजेल. 1 चमचा तेल गरम करून घ्यायचे. तेल थोडं गरम झालं की यामध्ये 2 कापून घेतलेले कांदे यामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला. तर आता हा कांदा चांगला भाजून झाल्यावर काढून घ्यायचा. हा कांदा काढून झाल्यावर याच तव्यामध्ये पुन्हा थोडं तेल घालायचं आणि यामध्ये 2 इंच खोबऱ्याचे काप आपल्याला कापून घ्यायचे. कलर बदलेपर्यंत भाजायचं मात्र भाजताना. खोबरं भाजून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि यामध्ये साईडला तेल आहे. ह्या तेलामध्ये आपल्याला 4 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, कोथिंबीर, ही कोथिंबीर ही तेलावर छान परतवून झालेली आहे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये याचं वाटण घ्यायचं. तर ही डाळ शिजण्यासाठी 20 ते 25 मिनिटं लागतात. मात्र ही डाळ शिजताना यावर पूर्ण झाकण ठेवायचं नाही. आणि अजून एक टीप, यामध्ये चमचा ठेवायचा, म्हणजे ही डाळ थोडी शिजायला लागली की उठून जात नाही, वर येत नाही आणि बघता येईल आपल्याला ही डाळ छान शिजलेली आहे. बोटशेटी अशी शिजली पाहिजे, म्हणजे बोटाने चेपली जाईल इतपत ही डाळ शिजली पाहिजे, अशी ही डाळ शिजून होते. तर आता ही डाळ शिजून झाली आणि मसाला तयार करून झाला की 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. जर आपल्याला तरी डाळ हवी असेल तर यापेक्षा जास्त तेल आपण टाकू शकता. आता तेल गरम होतं तिथपर्यंत एका वाटीमध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, किंवा आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार, आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला असेल तो मसाला, कुठलाही जो मसाला असेल आपण रेग्युलर वापरत तो मसाला अर्धा चमचा. आणि आता यामध्ये थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची. आणि आता तेल गरम झालं की यामध्ये मिरचीची पेस्ट जी आपण वाटीमध्ये तयार करून घेतलेली आहे ती घालायची. चांगली अशी तेलावर परतवून घ्यायची. वाटून घेतलेलं कांदा खोबऱ्या लसूणचं वाटण घालायचं आणि तेही तेलावर चांगलं असं परतवून घ्यायचं. अशी झाली पाहिजे. शिजवून घेतलेल्या डाळी घालायच्या पाण्यासकट
आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं, त्याला चांगली उकळी काढून घ्यायची. आपण डाळ शिजवताना यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चवीनुसार आता मीठ घालायचं आणि चांगली अशी उकळी काढून घ्यायची आता. आणि आता आपल्याला बघता येईल 10 मिनिटानंतर ह्या आमटीला छान उकळी आलेली आहे. आणि खानदेशामध्ये खूप आवडीने ही मसाला उडदाची डाळ खाल्ली जाते. खानदेशी पद्धतीची उडीद डाळ म्हणून तयार झालेली आहे. यावर कोथिंबीर घालायची आणि ही भाजी भाकरी किंवा चपाती बरोबर चुरून कुस्करून अशी खाल्ली जाते आणि खूप चवदार लागते.